7 वर्ष तुमच्या लग्नासाठी आणि 7 प्रश्न तुमच्यासाठी. हॅलो मॅम. हॅलो सर. तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाले. तुमच्यासाठी 7 प्रश्न. पहिली भेट चेंज करायची असेल तर तिला बघायला नाही जाणार. म्हणजे चेंज करायचं काहीच नाही. सगळ्यात चांगली भेट. कंटिन्यू. माझ्यासाठी नव्हती चांगली भेट. मी तो त्या दिवशीचा अटायर पूर्ण चेंज करील. ती साडी, ते चंपू केलेले केस, मी खूप घाण दिसत होती त्या दिवशी, सो मी ते चेंज करेल. अच्छा, ओके. तुम्ही प्रेमात कधी पडल्या? पहिल्याच दिवशी. मी पहिल्या दिवशी नाही. मी जेव्हा शॉपिंग करायला गेलो, फर्स्ट एंगेजमेंटची जेव्हा साडी घ्यायला गेलो, सो दॅट डे आय रिअलाइज की सगळी म्हणजे माझ्या आवडीची साडी कशी निवडण्यात येईल याचा पूर्ण प्रयत्न त्या दिवशी झाला. सो दॅट डे. ओके. मला एकमेकात का नाही आवडत? शांत राहणं. अच्छा, मी शांत राहिलेली नाही आवडत. अनएक्सपेक्टेड आन्सर होतं. मला असं वाटतं की यांनी नेहमीच स्टँड घ्यायला पाहिजे. ते घेतात, पण फ्रंट पेजवर मला पियुष गोसावी दिसले पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि शाय नेचर आहे. सो आत्ताही 7 वर्षानंतर मला असं वाटतं की अजूनही ते लाजाळूचं झाड मोठं झालं नाही. तुमची एकमेकाची आवडणारी गोष्ट? चांगलं जेवण बनवते. बस उसी के लिए टिकी है सारी दुनिया. आणि पोटाचा आवडणारी प्रश्न आहे शिवाय. सो मीन. आवडणारी गोष्ट माझ्यासाठी खूप आहे, पण आता 7 वर्षात सगळ्यात एक इम्पॉर्टंट आहे की ते मला कुठेच खाली पाडू देत नाही. माझी जर इच्छा नसेल किंवा माझ्या मनाविरुद्ध काहीतरी होत असेल तर ते कधी असं मला रागवून असं किंवा जबरदस्ती करून वगैरे कधी ट्राय नाही करत. मला माझा स्टँड घेऊन देतात. आणि जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की मागच्या काही वर्षात त्यांनी माझ्यासाठी जो जबरदस्त स्टँड घेतला तो नवरा म्हणून खूप कमी लोक घेतात. बट आय एम लकी. ओके. स्पोर्ट्स पर्सन सोबत तुम्हाला लग्न करून कसं वाटत आहे? खूप अभिमान वाटतो मला. एका निर्व्यसनी माणसासोबत मी संसार करते. सो प्राऊड फिलिंग है. कहीं पे भी जाओ, कहीं पे भी जाओ, आग बंद करके भरोसा कर सकते हैं. और छान आहे. शिस्त थोडी कमी आहे साहेबांना, पण ऍटलिस्ट हेल्थ बद्दल थोडं माझ्याकडे पाहून वाटणार नाही, पण माझं हेल्थ बद्दलचं थोडं जास्ती नॉलेज आणि बाकी सगळे डू अँड डोंट्स माहीत होतात. आणि फ्युचर जनरेशनसाठी पण एक काय म्हणूया दिशा दाखवणारं कोणीतरी घरातच आहे. सो छान वाटतं. ओके. सर, तुम्हाला पाटलांच्या पोरीला झिलून कसं वाटतं? तर पाटलांची पोरं आहे तर कसं रूढी परंपरा. पाटील म्हटलं म्हणजे शान असते. म्हणजे अभिमानच आहे. चांगलं वाटतं. मजा आहे. बेस्ट कपल कॉम्प्लिमेंट आतापर्यंत मिळाली? अरेंज मॅरेज असून सगळे फक्त लव्ह मॅरेज समजतात. हीच बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे. मला पण आतापर्यंत बेस्ट एक कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. 7 वर्षात नंतर पण आता आम्ही आमच्या फॅमिली फ्रेंडला सगळे एकच विचारतात. ते अजूनही Love विचारतात की marriage खरं खरं सांगा, हा लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? पण उत्तर अरेंज मॅरेजच आहे अजूनही. सर मॅम, तुम्ही एकमेकाच्या भविष्याचे काय ठरवलं आहे? एकमेकाच्या पेक्षा तो व्हायचा विचार आहे आमचा दोघांचा. हे या गोष्टीवर आम्ही सहमत झालो आहे. बहुमत हेच एक मत आहे. हेच एक मताचे सेम आहे की दोघांनाही सोबत ग्रोथ व्हायचं. एकमेकांना हेल्प करायची आहे. त्यांनी प्रत्येकाला आपलं आपलं करिअर प्रिय असतं. सो एकमेकांना हेल्प करायची, पाठीशी उभं राहायचंय. आणि आम्हाला देवानी एक गोड जिम्मेदारी दिली आहे. जिजा, तिला चांगलं भविष्य द्यायचं. बस. सो 7 वर्ष पूर्ण झाले आहे आणि 7 वचन मला वाटतं परत एकदा रिपीट केले पाहिजे. सो माझ्या वतीने पहिलं वचन असं आहे की मी दरवेळेला तुम्हाला चांगलं चांगलं खाऊ घालेल. मी प्रत्येक वेळी नवीन नवीन डिश करायला लागेल. वा. तिसरं वचन माझ्याकडून आधुनिकतेसोबतच जुन्या रूढी परंपरा आणि आपल्या घरच्या काही तुमच्या काही माझ्या घरच्या ज्या छान छान जुन्या परंपरा आहेत त्या सोबत घेऊन चांगला संसार करेल. 4th, yours.
नेहमी हेल्दी राहण्यासाठी प्रोत्साहित करेन. थँक्यू. कुठली पण कंडिशन असू दे, ऍज अ 7 वर्ष आपण इतके अप अँड डाऊन्स पाहिले आहे, पण बॅक ऑफ द माइंड माझ्या हेच राहिलं आहे की काही असू द्या, मी तुमच्यासोबत असणार आहे. म्हणजे तुमची इच्छा असेल तर. तेही आहे. माझं प्रेम नेहमी असंच वाढत आहे हळूहळू. तर हे काय हे आहे का, म्हणजे काय वचन आहे का हे? मग तसं. अच्छा, ओके, ठीक आहे. आणि म्हणजे मी असंच नेहमी असंच राहत राहील. सो 7वं वचन तर काही सांगायची गरजच नाही की आमच्या जिजाला आम्हाला सोबत एकत्र मोठं करायचं आहे आणि तिच्यासाठी एक छान भविष्य प्लॅन करायचं आहे. बस. हे 7 दूर